असेल तर आई फाटली पॅन, आई शपथ पॅन फाटली, थोडीशी जास्त फाटली नाही नाच घाल. हा कवी फाटले. हे बघ ऐसा ऐसा ब्लॉग चालू करीन ना, सांगेन मोमोज खाता ना, मोमो भाई खिलाएगा आज. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा. तर स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? ठीक आहे ना? ठीक नसाल तर पहिला लाईक करा ना, ठीक असाल तरी लाईक करून जा. चला, तर आज आहे ना सोमवार आहे ना, 2-3 दिवसांत गटारी आहे वाटते. गटारी आहे तर माझा काही गटारीचा काही प्रोग्राम नसते, आपल्याला सणसूद नसतं ना, तर ना गटारी तर आपल्याला करायची नाही बरं. तर मग सोमवार आहे ना, माझं श्रावण तर आजच पासून चालू झाला. तर चला मी आता ना डेली ब्लॉग करता दररोजचा चॅलेंज येता हो का, जमतेम ना गणपती बाप्पा येत नाही ना घरात तोपर्यंत ना मी दररोज ब्लॉग टाकीन. दररोज काय कंटेंट असेल नसेल तरी ना 5 वाजता उठलो तरी 5 वाजता ब्लॉग बनवीन, रातचे उठलो तरी रातचे ब्लॉग बनवीन, पण ब्लॉग दररोज बनवीन तर बनवीन. तर आता आहे ना मी चालल्या गावान, गाडी धावते जराशी, तर मस्त कपडे घातले कारण की नंतर आरतीला जायचं आहे, सोमवार येतं. तर मग अजून आताच कपडे घालून घेतलं. तर चला मी जाता गावान. गाईज मी ना आता वरून जाऊन जेता आहो. आमचा बाबा मेले ना असते ये बाई ये ना, बाबा मेले ना तर ये शब्दाचा फायदा घेते ना, मुद्दाम बोलते. चिटकते काहीच तुम्हाला दाखवू का नको झाले, काय हरकत नाही. मी आता वरून संचित आहो. वरून त्यांचा बाबा एक्सपायर येऊन ना आता 10 दिवस झालं. समाज धरताना बस झाला. तर आता आहे ना वरूनने म्हणा ना 7-8 दिवसा अगोदर सांगलेलं टकली नाही करणार. मी म्हणलं पप्पा बोलल ना, पप्पाच्या बोली करून घेतले, बोलते मी नाही करणार बोलते टकली. तर आता वरून त्यांची का तुझ्यापेक्षा भारी दिसते तो गू माझा. ए बरं काही पण बोल. केसाना हात लावला, केस आण का वरून काय होतास तू? तुझ्या केसांच्या पेक्षा मोठी माझी शेंडी आहे. गाई जे बंटी आहे ना, बंटीन त्यांच्या घरांचं आहे, पण बंटीने केस कापले नाही, टकली गेली नाही. बंटी काला गेली नाही? जागा दिली म्हणजे ही जी पिढी आहे ना, ही पिढी या पिढीची मुलं आमचं घराणं फुकट जाणार आहे नाही. गाई ही पिढी आहे ना, ही पिढी संस्कार जपल 100% ना, हे वाटते बघ. केसा ना का तुला टिंगल वाटती मरशी नाही ना घरा ना, एक साईडच्या अंजावरी काय कशाला तुझं माहिती का काय टकली काय बोलते, बोर्डाचा पेपर बोलते बोर्डाचा बोलते नवीन नियम माहिती नाही बोलते, देणार नाही ते बोर्ड. मग केली का आईच मस्त. ए शेंडी दाखव मागशी. कोण बोलते केस नाही? उभं कर आईच मागशी, उभं कर. बज्जे ते झालं उभं. एन्जॉय. नयनचा विषय काय माहितीये का, मी गाडी चालवत होतो तर नयन गाडी चालवायला तर आपल्याला तिथून रस्ता होता मंदिरात जावाला, पण तो त्यांच्या नाही दिला. भारी गाडी आली ना, बाजारांच्या माझी गाडी घेऊन बाजारांच्या चलला, त्याला बाजारांच्या याला पोरी बघतील ना म्हणून नाला एक पोर आहे. माझी गाडी घेऊन मला सांगते काय बोलते, ब्लॉग मध्ये बोलते सांगू नको, बोलते या गोष्टी सांगायच्या नसतं. अरे सांगायचं नसतं ठीक आहे रे, नाटकं करायची नाही ना तशी. आता मला सांग, आपण बाजारांच्या आलो, कोण दिसली? नाही ना, मी माझी गाडी नाटकं करायची नाही ना तशी, असा माझा प्रश्न. आमची रिक्षा घेऊन पण अंशात येतो काहीच काही नाही. माझी हे बघ तुम्हाला एक सांगू का, याची कमाल याच्या तनकाची गाडी दिली ना चांगली तर लगे ना आका गावाचा पेरा मारून येईल तो. ऐसा यो ना आयुष डेंजर माणसन, त्याला काय वाटते काय नाही. जाऊ दे, गाव नाही बघला काही गावकरी आपला ब्लॉग बघत असतील ना, माझी गाडी घेऊन चालली. त्यांना एकच सांगतो मी, पोरे आहे ना नालाही काय. हे बघ ऐसा ब्लॉग चालू करीन ना, सांगेन मोमोज खाता ना, भाई खिलाएगा आज. गाई बघ मोमोज खाता ना, थांब नक्की काय विषय? 100% मोमोज खावीशील तसा ना, अंजू पाठवतो जावाचं ठीक आहे, खावी मोमोज खावीशील का नाही सांग नक्की. मला 1 प्लेट नाही लागत, 2 प्लेट माझ्या 150 रुपये खर्च कर बस. एक मोमोज बोलल्या एक
एक ना तो एक 2 नाही हा ठीक आहे चल दोघांना 2 कला मग मी कला दोघांना 2 मग यो हा 2 मी खान चल ठीक आहे चल गाईज नंतर ब्लॉग ना मी कंटिन्यू करता आता जरासा विषय तो नंतर सांगता ब्लॉग मध्ये जय देव जय देव गाईज आता मंदिरात आले तर बाबा जसं इथे येते ना असं येते काय माहिती दोघं ना ते गुलाबजामलांची पेटी ना लाडवांची पेटी वगैरे नुसतं हसतात. काय झालं काय माहिती बाबा बाबा इकडे आपण नसतो आम्ही दोघं आरतीला ना जसं पेऱ्यांच्या डब्या वाढतात ना तसं एकमेकाकडे बघताना हसतात इकडेचं वाटणं बाबाने दुसऱ्याला वाटायला दिली नाटकं बघा दोघांची नाटकं अख्खा दिवस एकदम एकदा टाकायचं टाकतो ना बाकी काय तुम्ही बघितली ना काही अजून बाकी येता उठणार नाही लवकर फुल खुश आहे बाबा बरोबर वाटते का प्रसाद खावायला ते हा असून दे ना चांगली गोष्ट आहे ना त्याचं भाग्य म्हणून तो आज आला हो माझं दर सोमवारी भाग्य देवाचं प्रसाद मिळणं सगळ्यांच्या भाग्यात योगायोगाने तो इथे आलाय ना त्याला ते प्रसाद मिळाला आहे हे त्याचं भाग्य आहे किस्मत दर सोमवारी भाग्य उचलतं म्हणजे आयुष्या विषय झाला समजा अजून येवाच आहे अजून गुलाबजामुन बाकी का तुला तेवढं आपल्याला वाटते आजच्या गुलाबजामुन बाकी माझी बाकी नव्हता मग तसं माझी बाकी पक्का असते मी नाच्या पाया पडताना चाव मारतो टिंगल दी ही भाग्य तरी कंच माझा फक्त बेकार भाग्य आमचा मामा आहे अख्खा दिल बघा अख्खा देईल गाईज ब्लॉग चालू असल्याचा फायदा आहे बाबाला पाहिजे बाबाला पण पाहिजे बाबाचे पण आज भाग्यान होता बाबाचे भाग्य कर भाग्यान प्रसाद होता म्हणजे मग बाबा आपल्याला तिघांना एक्स्ट्रा भेटले समजलं का उचलतं हा. दर सोमवारी आता आपलं का मला खावाचा उलटा करून घ्या मेरा पण नाही खाऊ शकत हा कटप्पा मामा थोडासा जिमला गेलता मोटिवेशन आले नाही वरून गाईज ब्लॉग कंटिन्यू कर बॅग नाही आता बॅगिंग काय बॅग नेताना तर लोकांचे बॅगिंग प्री वर्कआउट क्रेटीन वे प्रोटीन असेल पण आम्हाला दारू पिवायला लागते चाकणं ऑलवेज असते आपल्याकडे हे जिम करणार लोक काय बोलायचं आला तो आपला चाकणं लागते यो या सिनक्यामध्ये काय खावायला दारू पिवायला ना कवा लेट येते तर मग दुकानं उघडी नसताना म्हणून तो एमर्जन्सीसाठी ठेवायला लागते चाकणा चला आता यो नयनचा ब्लॉग मध्ये तुम्ही बघलात असेल तर आई फाटली पॅन आई शपथ पॅन फाटली टिंगल नाही थांब पाठवून द्यायचे आता दाखवू आई अरे नयन तुम्हाला सांगू का पॅन्टीचा सीन सांगू का पॅन्टीना मी लचका शिवलेला तर मी आता फॉर्मलची पॅन्ट घातली ती कारली बरं ही जुनी झाली नको ही घातली ना आई फाटली पॅन्ट डायरेक्ट तात्या फाटलं ना त्या जाऊन थोडीशी तुम्हाला दाखवू दे मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना थोडीशी फाटली थोडीशी जास्त फाटली ना नात घाल हा कवी फाटले माझा सुख आहे ना सुख आली तुम्हाला शब्दांनी सांगते आवरा थंडावा भारी वाटते काही सकाळ म्हणजे ना मी वरुणला असतो तू कारण की इला झाला ना म्हणून तर आता माझी पॅन्ट फाटले ना त्याला आनंद खूप आनंद झाला त्याला काय हरकत नाही ते पण ब्लॉग मध्ये ना आर्या बोललेले आर्या का पत्नी जास्त असू नको म्हणजे तुझी जोडीला पण तुझे दिवस पण येतील बोलते आता ती आर्या ब्लॉग मध्ये बघील तर कालीजी बाई वाटते हो डायरेक्ट फटक्या तिथं कर्मन नाही काही कर्म लगेच फुटतान ते सांगाय घरी लोकांचं कर्म फुटतान माझं कर्म फाटतान डायरेक्ट
जाऊ दे काय हरकत नाही. हा पाय खाली दिवाला नाही मतदार केली त्या 2 कच्चे भेटले नाही कारण खाली हे कटप्पा अरे गप ना कवरा लागते काय ग्रुप मध्ये कोणी एखाद्याने टकली केली ना तर दे ना मार ना अरे त्या कला गाडी उठायला येते आपला आपला बांध ना ते बघ अरे नाही मारी टाकल्या पट का मी काय मारले गाडीला गाडी बघ स्क्रॅच पडते वरून टिंगल अयो पडला. हा गप ना मारी पटक्या काही पण नाही एकदा मारून दाखव तू मारून दाखव ना माझी गाडीला नाही काही करणार नाही मी एकदा मारले आता परत मारला चावणींचा आई बसली अरे नाही ना गाईज मारायची इच्छा फुल आहे पण नाही मारू शकत आई हे बघ हे बघ मिनीने व्हिडिओ क्लिप आहे मिनीने मारला गाडी का ना यार स्क्रॅच आलेलं नको ना खावाला काढ आपण दोघच खाऊ अरे गप 50 जातील आता आ बप्पा इथं सीन काय झाले माहितीये का आमचा आम्ही ना फ्लो मध्ये यो बोललेला म्हणा का मी तुला मोमोज खावीन ना याच्याकडे पैसे असतात ते इथं फ्लो मध्ये ना फुल कॉन्फिडन्स मध्ये ना आम्ही मोमोज खाले आणि ते पण असं गाडीचा आका शीट भरापर्यंत 4-5 प्लेट जायच्या मारलेल्या खाता आम्हाला काही टेन्शन नसतं कारण की कोणतरी पैसे आण म्हणून खाता मी जिम शाळा माझा काय प्रश्न का नाही तुला मापा पैसे नाही तुला द्यायचं का नाही ना आ दिले ना दिलं काय होणार तू होता तुझ्या चार्जिंग नाही गाई देव याच्या चार्जिंग नाही पण याच्या अकाउंटला पैसे आहेत चार्जिंग स्विच ऑन करून देऊ थांब 1 मिनिट मोबाईल मध्ये चार्जिंग नाही ना सिम कार्ड तर बीजे मोबाईल मध्ये चालेल फोन पे अरे हो सिम कार्ड चालू शकते सिम कार्ड चालू बरोबर नसते नाही जे चल तसं चाललं नाही हा ए फोटो थांब 1 मिनिट ब्लॉग मध्ये दाखव फोटो वरूनचे कवरी असते वरूनचे कवरीन फोटो असतो यो ओ नाईस मांड्याने दिले नाही खरा आमचे घर आहे बघ हे माझी कुत्री गवरी मोबाईल मध्ये चार्जिंग नाही तो मोबाईलच्या समोर आहे आपण चार्जिंग पिन का नाही आहे कसली पिन आहे पिन कसली नाही तू टाकतो का नाही इबो माझी पॅन्ट आहे ना पॅन्ट फाटले ना आता समजलं तिकडे चालत जाऊ शकत नाही वरून चार्जर फोन लाव रे कोणला तरी फोन लागू ना पैसे मागू त्याला नको नाही बघला कोणला तरी फोन लावते तू असतो ना तू वाकीर 200 ची नोट काढीत आली होती 200 अरे देस ना मग इकडं तिकडे पाणीपुरी आम्ही खावी चल हा चल किशन हात घाल ना 200 करा दिसत आणि पैसे गरीब काही नाही धरा गरीब हा गरीब दाखव हे आपल्याला किती दिले सांग आपलं किती आपल्या दिले? दोघांचं किती दिले सांग 250 रेल्यांना EMI नाही काय ना आपल्या दोघांचं किती दिले सांग ना आपण दिले पैसे आम्ही दोघांचे 150 दिले ना वरून बाकी तुझं देवाचं मी माझी गाडी देतो माझ्या गाडीवाली गाडी देतो जाऊन ते गाईज माझी पॅन्ट फाटले ना अरे कंडिशन आयुष्य उंपाटले मला बरं EMI करायला सांगू का माझी गाडीवर नाक्या होती तरी मी नाही आणली EMI होईल का EMI होईल का नाही भाई हा नाही येत. भांडी कुठे आहेत भांडी घातल्यात ते पैसे पिटीला तर ते पण नाही तर आपल्याकडे पैसे नव्हते मोमोज घ्यायला तर ना आमच्या बार- नयनची गाडी होते पण त्याचा मोबाईल बंद मोबाईल झाला. बंद होता त्याला सांगा चार्जिंग करून देतो स्विच ऑन करून देतो पण नाही आवरा चिकूट आहे हो पण काय हरकत नाही आम्ही प्लॅन काय केला माहिती आहे का माझी पॅन्ट फाटली ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती आहे तर मी ना आमच्या बारकेला फोन लावला ना सांगला हे ऐक ना मी गाडीवरच्या परल्या माझी पॅन्ट फाटले 200 रुपये मार ना अर्जंट आहे तर त्यांनी काय सांगला माहिती आहे का मारते का काय काहीच नाही म्हणजे पॅन्टीचा फोटो पाठव पैसे मारते तर मी नाही असं गप्पीत 4 माणसं नाव क्लास चालू केली नाही खाली म्हणून टाकला ना पाठवली 200 रुपये आले मिशन सक्सेसफुल डायरेक्ट वरून पण नाही नसले आपले नाही लास्ट फेरी हा हारलो नाही रे व्हायचं बोलते तुला का नाही नसले पैसे नसतात असं नाही बोलतो पाहिजे नाही बस हा बस आज लागची गेली नयन माझ्या डोक्याला केस लवून तरी तुझ्या खिशांत पैसे निघत वरून पण आयचं नको बोल त्याची आज परिस्थिती नाही पण त्याच्याकडे येईल का तो तुला देईल अरे हान तरी दिलं नाही ना अर्धा तास आपण बोलत राहिलो
याला फोन कर त्याला फोन कर जाऊ दे ना. आणि तो आणि घरी नाही यार. त्याला समजच नाही का आज चल देतो चल पैसे ते खपतील नाही पण त्याचं आज कंडिशन नाही वरून आज नाही उद्या दिलंच तो. आता तो आहे बिल्डिंगचं काम चालू आहे ना 200 रुपये त्या फ्लॅटचे 200 रुपये फ्लॅट देणार आहे सकाळची काय डब्यावर लागते डब्यावर लागते का बटाटी गाईज कोणाची नजर लागली काय ठाऊक फायनान्शियल कंडिशन आमची आवडी बेकार आहे ना फ्राईजचं पॅकेट घेतो आम्ही फ्राईजचं पण आता काय केलं माहिती आहे का पैसे कमी आहेत ना तर बटाटे घेतले ना रात्री त्याचे फ्राईज करून खाणार प्राईस लागली का आपला उधारी पण चालते तिकडे पालिकेत. नाही 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 आपला असं नको बोलू माणूस आहे. काय नाही गाईज फायनान्शियल कंडिशन आमची दोघांची आवडी खराब आहे ना सिरियस मध्ये बटाटी घेतल्या रातचे त्याचं स्लाइस कट करून फ्राईज बनवून खाऊ आवडी फायनान्शियल कंडिशन खराब आहे पण डिक्की आमची भरलेली असते खावायला ऑलमोस्ट काय सांगू